असेल आणि ट्रॉफीच्या दुसऱ्या बाजूला दुसरा संघ एका लाईनअप मध्ये उभा असेल. पाहुण्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठाचे खाली आले तर हरकत नाही. सन्माननीय जगनशेठ पाटील, सन्माननीय इंद्रबाजी तरे साहेब, त्याचप्रमाणे सुनीलजी फुलेर साहेब या आपण मैदानाच्या अगदी आमच्या ट्रॉफीच्या समेत तुम्हाला यायचं आहे. मधुकरजी पाटील या आपण, पांडुरजी टेकडीकर, सुरेशजी पाटील, सुरेशजी दलवी, चंद्रकांत बारशी. मध्ये आमचे पाहुणे मंडळी असतील आणि त्यांच्या बाजूला दोन्ही संघाचे खेळाडू उपस्थित असतील. थोडीशी आदित्य थोडंसं लॉंग होय. पीछे संघ चला प्लीज, पीछे संघ प्लीज फास्ट या. आमचे आयोजक कमिटी आहे, थोडंसं आपण बाजूला, थोडंसं बाजूला आपण उभे राहा. स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2024चा हा महाअंतिम सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकाल आमचे प्रमुख पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील एका लाईनअप मध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला पाहू शकाल जय हनुमान सोदरबाड संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. वेळ थोडासा कमी आहे, त्या अनुषंगाने हा अंतिम सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल आणि या सर्वांना विनंती करतो की आपण सावधान स्थितीमध्ये उभे राहा, कारण अंतिम सामना सुरू होण्या अगोदर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. डीजे सागर आपल्यास प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे. कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती कॅप काढा, कोणाच्या डोळ्यांवरती गॉगल असेल तो आपण काढायचा आहे. अजून काही प्रेक्षक खुर्च्यांवरती बसलेले आहेत, प्लीज आपण भारतीय असाल तर सावधान स्थितीमध्ये उभे राहा. एक साथ सावधान. जनगण छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. दोन्ही संघांना की आपण पुढे. आणि ही शेवटची नाणेफेकी आहे या स्पर्धेतील. सन्माननीय इंद्रबाजी तरे साहेब आपण पुढे या. जगन आपण सुद्धा आले तरी चालतील. मधुकरजी पाटील या सर्वजण, सर्वांच्या उपस्थितीने आपण हा शेवटचा नाणा आहे या स्पर्धेतील आणि शेवटची नाणेफेकी आपण इथे संपन्न करीत आहोत. आपण ए किंवा बी असं कॉल केलं तरी चालेल. ओके. 3 षटकांची हे अंतिम सामन्यातील जो सामना आपण केला त्या ठिकाणी आपण 3 ओव्हरची मॅच असेल आणि मधुकरजी पाटील यांना आपण हा मान देत आहोत. कॉल देत आहेत सोदरबाडा संघाचे संघनायक. योगेश 11 ए ची मागणी परंतु आलेला आहे बी. नाणेफेकीचा कौल जो आहे पीछे संघाच्या बाजूने जात असताना वेल कमी आहे, त्यामुळे फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाजी करू. तर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकला मित्रांनो आई गावदेवी पीछे संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. प्रत्येकी 3 षटकांची लढत आणि विनंती असेल की पीछे संघाला की आपण 15 मिनिटांच्या आत तुम्हाला ही 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. सोदरवाडा संघाला या ठिकाणी गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे. त्यांना सुद्धा विनंती करतोय की एखादा
विकेट्स जर आला किंवा एखादा फलंदाज जर बाद झाला तर आपण एकत्रित येऊ नका, कारण मित्रांनो यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. सेमीफायनलचा जो सामना आपण पाहिला मित्रांनो, त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात विनय पाटील आहे. परंतु आपण हे पारितोषिक बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये देणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. चला बॅटर आपण लगेच पाठवा प्लीज, आपल्याकडे वेळ नाहीये, सहकार्य करा लगेच आपण, चला प्लीज. निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी अंतिम सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. परंतु व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कारण पाहुणे म्हटलं तर मित्रांनो प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची फार मोठी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान संपन्न करणार आहोत. प्रथमतः आपण सामन्याला सुरुवात करू, कारण अंतिम सामना आहे आणि सामना सुरू झाल्यानंतर आपण जे या ठिकाणी मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करू. आणि पाहू शकाल या ठिकाणी थेट जनतेतून त्यांनी सरपंच पदाचा बहुमान पटकावला, असे आमचे सर्वांचे लाडके डॅसिंग सरपंच अर्थात आमणे गावाची शान आमणेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय विश्वपालजी केणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या सभेत त्यांचे सहकारी सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. पाहू शकाल या ठिकाणी विद्यमान सरपंच आमणेपाड्याचे थेट जनतेतून त्यांनी बहुमान पटकावला, असे आमचे सर्वांचे लाडके ड्रेसिंग पर्सनॅलिटी असणारे विश्वपालजी केडी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तुमचं स्वर्गीय योगेश मूर्ती चष्टामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समेत सन्माननीय मंगेशजी जोशी आणि सन्माननीय महेंद्रजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, आपण अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. थँक्यू सो मच. पहिलाच बॉलवरती विकेटची संभावना होती, मध्ये चेंडू डीपमध्ये फील्ड होतोय. स्क्वेअर लेगमध्ये मेगा फायनल मॅच आपल्याला मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आपल्या VIP डायसवरती पाहायला मिळतात. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आणि मॅच आपण बघतो महत्त्वपूर्ण असला की आपल्याला सामना देखील पाहायला मिळतोय. ग्रँड फिनाले चेक पाहू शकाल या ठिकाणी माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्रजी पाटील आणि सन्माननीय युवा सदस्य आमचे विद्यमान मंगेशजी जोशी यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत सुस्वागतम. मोठ्या संख्येने VIP डायसवरती पाहुण्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेळ आपण चौधरपटा आपण देखील कर्षित करू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला बॅटिंग नंतर करायचे सेकंड इनिंगमध्ये. वेगवान चेंडू, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसामिंग डाऊन द बॉल, फील्ड तिकडे पोहोचलाय, चूक मात्र तिथं होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना पिसेला. व्यासपीठावरती भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी जो संघ सध्या आपण पाहतो की अंतिम सामना खेळतोय अर्थात चौदरपाडा संघ आहे आणि त्याच गावातमधून आपल्या समाज कार्डाला ज्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या हातून अनेक आपण आपल्या विभागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये अनेक असे उपक्रम राबवत असतो. असे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सुरेंजी दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. सुरेंजी दळवी यांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण संपन्न करीत आहोत. आपण इथे आलात त्या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे. आपल्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक सन्माननीय सुरेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि हा सन्मान सुद्धा मी सुरेंजी दळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे सुरेशजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. सुरेंजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश पाटील यांना आपण सन्मानित करतोय. पाहू शकाल या ठिकाणी अनेक गावातील आणि पाटगाव विभागातील प्रसिद्ध उद्योजक ज्यांनी कमी वेळामध्ये उंच भरारी घेतलेली आहे असे आमचे मित्र संकेतजी घोडविंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्याचप्रमाणे ढोले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच उमेशजी कथोरे उर्फ हुकाबाई यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या समेत पाहू शकाल साहिल शेख सुद्धा आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ओटी कॉम्बॉक्स थँक्यू सो मच योगी. मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आहेत तर त्यांचा देखील आपल्याला सन्मान करायचं. मात्र सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण मॅच पहिल्या वर्षा केस संपलेला आहे. पहिल्या वर्षाखेरीज रन सेकून बघतो आपण त्याला 12-12ला एक धक्का लागलेला आहे. पीसी टीमला महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. ग्रँड फिनाले अर्थातच मेगा फायनल पीसी टीमनं देखील आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. कालचा दिवस जरूर चौदरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आज बघूया या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण जिंकतोय. चांगला होता चेंडू खाली राहिला सबमरीन येत असताना डॉट बॉल. बॉलिंग मागपती बॉल झाला या ओव्हरमध्ये आदित्य. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मागपती आपण बघतोय त्याला रन्स जे आहे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30+ जरी गेल्या. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं इव्हिनिंगचं सेशन आहे. थोडीशी गुलाबी थंडी जाणवायला लागलेली कारण का थंडीचे दिवस आहेत आणि महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका वेच जरूर खेळले. डीप मध्ये फिल्ड त्यांचा सेल्समॅन बघूया. चांगले चूक होणार नाहीये. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद बाटल लगेच पाठवून द्या. निश्चितपणे फलंदाज बाद झाले. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळणार आहोत. पाहू शकाल विद्यमान सरपंच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाडायचे थेट जनतेतून त्यांची निवड झाली आणि मी विनंती करतोय सुरेंजी दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपली डासिंग सरपंच विशुपालजी केणे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करा. त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य आहे आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा त्यांचे 2 हात नेहमीच पुढे असतात. दानशूर व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद साहेब आपण आलात. पुढील सन्मान या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय मधुकरजी पाटील यांना आपण प्रथमतः सन्मानित करूया. मी मनोहरजी केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण मधुकरजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वारंवार विकेटचं पतन होत आहे आणि इकडे पाहिलं तर पाहुण्यांचा आपण सन्मान या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर पुढील सन्मान माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेंद्रजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया आणि हा सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी मनोहरजी केणे यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने आमनेपाडा विद्यमान सदस्य आहेत महेंद्रजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. ओव्हर टू यू राहुल भोईर. मानव मात्रे न्यू मॅन इन महत्वपूर्ण भूमिका असेल या मेगा फायनलच्या मॅचमध्ये मानवकडनं. चांगला चेंडू वेगवान विकेट किपरच्या पाठी बघू अंपायर काय सांगतील. लेग बाईज आहे
एक धावीत नमीत एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्ड. लास्ट बॉल कसा पुढील सन्मान जो आहे विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य आमने पाटीलचे सन्माननीय मंगेश जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी मनोहरजी केणे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश जोशी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. धावसंख्या 14, माफ करा 15 धावा स्कोर बरोबर देत, क्षमा असो. पुढील जो सन्मान आहे ज्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी आम्हाला ट्रॉफी जनते माध्यमातून लाभलेले आहेत असे आमचे ज्येष्ठ समाजसेवक आमने गावचे पांडुरंग टिकडेकर काका आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सूर्यकांत बार्शी यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत. काकांचं चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. जे आपण मॅन ऑफ दी मॅचसाठी ट्रॉफीज देत आहोत त्यासाठी मोलाचं योगदान आलेलं आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी आमने गावचे समाजसेवक सन्माननीय चंद्रकांत बार्शी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी सुरेंजी दळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत बार्शी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. सुरेंजी दळवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. फटका चांगला, रन्स देखील चांगला मिळतील. मानवची बॅटिंग महत्वपूर्ण असणार या महत्वाच्या षटकामध्ये. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या बघतो आपण 4 न फ्लाय होते, 20 धावा स्कोर आहेत. महत्वपूर्ण बघतो आपण ही मॅच मेगा फायनल पाहायला मिळते. दोन टीम मध्ये निर्णायक सामना सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये 30+ धावा जरूर एक चांगली आपल्याला मॅच पाहायला मिळेल कारण आता संध्याकाळचं सेशन सुरू झालेले. इव्हिनिंगची आपल्याला थोडीशी थंडी देखील जाणवते आणि या चांगल्या क्लायमेटमध्ये चांगल्या वातावरणामध्ये निर्णायक आपल्याला सामना पाहायला मिळतो. महत्त्वपूर्ण आपण बघतो पाहुणे देखील मोठ्या संख्येनं पाहुण्यांचा टाफा आपल्याला VIP डाईजवरती पाहायला मिळतोय. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चौकाराच्या मध्ये संघाच्या धावसंख्या 4 झाली. पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. एकूण 20 आकड्यावरती लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवरती विजय आलेत. लपटाम राऊंड विकेट यावेळेचा फटका बसला. मिसामिंगे जेलची संधी. डाऊन द बॉल तिकडे फिल्डर पोहोचले. त्यांचा झेजबंड मात्र चुकलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. सोप्या झेल जर ड्रॉप कराल तर मग सामना जिंकता येणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 21 वरती. नशिबाची साथ इथनं लागत असताना मैदानाच्या मानव जोपर्यंत खेळ तोपर्यंत आशा आहेत की इकडनं एक चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये पीसी टीम बनू शकते. बोल्ट चांगला चेंडू, अप्रतिम होतील लेंथ, खेळाडू बाद चेक. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालेलं आहे. आपण व्यासपीठावरती पाहुण्याचा शुभ सन्मान पुण्याच्या करूया. पडगे विभागातील प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच सचिन शेठ घोडविंदे यांचे छोटे बंधुराज आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सन्माननीय संकेत घोडविंदे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी सन्माननीय मनोहरजी केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संकेतजी घोडविंदे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. प्लीज थोडासा स्पीडअप करायचा. पिछे संघ फलंदाज बाद झाला तर येणारा नवीन जो फलंदाज आहे त्याने सुद्धा थोडीशी घाई करा कारण प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सुद्धा काळजी करायची आहे. तदनंतर या ठिकाणी मित्रांनो ग्रामपंचायत भोकरीची विद्यमान उपसरपंच उमेशजी कथुरे उर्फ कुकाबाई आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. पुन्हा एकदा मनोहरजी केडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी
मोलाचं योगदान देणारे आणि आमचे योगेश स्मृती आमने ए संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सुरेश शेठ दामू दळवी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करीत आहोत। तर मी त्यांचे प्रिय मित्र नवनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश शेठ दामू दळवी यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करायचं आहे। पहा, जसे प्रिय मित्र समोर आले, चेहऱ्यावरती स्माईल आली आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत। ओव्हर टू कॉम बॉक्स, कंटिन्यू। हा देखील फटका हवेत खेळ आहे, तिकडे बघतो आपण डीप मध्ये एक्झॅक्ट काय झालेलं आहे, डिक्लेअर धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचल्या बघतो आपण 24 साकड्यावरती अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत। निर्णायक चेंडू आहे, 1 टू गो, महत्वपूर्ण चेंडू, रन एकूण झालेले आहेत प्रतीक 24 जावा धाव पुस्तकावरती। निर्णायक चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा बॉलर, फटका हवेत, मिस टायमिंग, विकेटची संभावना, जरूर विकेट इथं मिळेल, सोपा झेल, फलंदाज बाद, डाव संपला पहिला पीस आहे टीमचा, रन्स त्यांनी केलेले आहेत 3 ओव्हरमध्ये एकूण 24, टार्गेट 25। जाऊया व्हीआयपी डायस वरती, करूया उर्वरित सन्मान। धन्यवाद मिस्टर राहुल बोरे। पाहू शकाल आपण या ठिकाणी पुढील जो सन्मान आहे, सन्माननीय आमनेगावचे समाजसेवक आदेश जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। आपण पुढे या, मनोहरजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत। नेहमीच आपण पाहिलेलं आहे, जिथे जिथे इंद्रपालजी तरे साहेब असतात तिथे तिथे आदेश जोशी आपल्याला त्यांच्या सोबतीला पाहायला मिळत असतात आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। देखील आपल्याच गावातील स्पर्धा आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। मित्रांनो, एक मेगा सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत आणि हा सन्मान पूर्ण आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान असणार आहे। मुरलीधर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मिस्टर भावेश जोशी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या। मिस्टर अजय केणे आपण सुद्धा इथे असाल तर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण मित्रांनो आपण हा त्रिमूर्तीचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। खंडू पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपण मित्रांनो इनिंग ब्रेकमध्ये आहोत। तर इनिंग ब्रेकमध्ये आपण हा मेगा सन्मान तर मित्रांनो टॉस बॉक्स खाली करायचा आहे, जो आपण या ठिकाणी मेगा सन्मान इथे संपन्न करणार आहोत। त्रिमूर्तीचा सन्मान असेल आणि हे त्रिमूर्ती असतील सर्वांचे लाडके, सर्वांच्या हृदयावरती जागा बसवणारे सन्माननीय विद्यमान सरपंच विश्वपालजी केणे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ फुलोरे आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे युवा कार्याध्यक्ष विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडी किरवलीचे सन्माननीय जगनशेठ पाटील, या 3 व्यक्तींना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि हा सन्मान मित्रांनो आमच्या सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी साकारला जाणार आहे। कारण या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्व आमचे आयोजक कमिटी त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा सन्मान करतोय। इंद्रपालजी तरे साहेब आपण सुद्धा या, तरे साहेब या प्लीज, या पुढे या तरे साहेब या प्लीज या। इंद्रपालजी तरे साहेब आपण यायचं आहे, कारण
हा मान सन्मान आहे मित्रांनो आमनेकरांचा, हा मान सन्मान आहे या स्पर्धेच्या आयोजकांचा आणि आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत जगनशेठ पाटील, विद्यमान सरपंच विश्वपालजी केणे, सन्माननीय सुनील शेठ फुलोरे आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेब यांना तुम्ही या ठिकाणी ऑन स्क्रीन पाहू शकाल। धन्यवाद साहेब, असंच प्रेम तुमचं आयोजकांच्या वरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगत आहोत। आणि जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण विजय करता एकूण बनवायचे आहेत रन्स 25चं टार्गेट असणार आहे। तिकडे बघतो आपण विकेट देखील गेलेली आहे। नवीन बॅटर आदित्य आलेला आहे, आमचे समालोचक आदी जाधव यांचं देखील मनापासून आभार। त्यांनी देखील चांगलं समालोचन स्पर्धेच्या माध्यमातून मागचे 2 दिवस केले। आमचे योगी देखील मॅच महत्त्वपूर्ण आहे कारण का कंटिन्यू कॉमेंट्री आता करावी लागणार आहे। मग असे देखील प्रेक्षकांपर्यंत ऑडियन्सपर्यंत कॉमेंट्री पोहोचली नाहीये। चांगला चेंडू वेगवान, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल, रंगतदार मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण का 2 चांगला टीम खेळत आहेत आणि दोघांकडे तेवढा टॅलेंट आहे। जरी धावा या मॅच मध्ये बघतो आपण विजय करिता 25 बनवायच्या असल्या पीसे संघ देखील प्रयत्न करेल आणि या मॅच मध्ये शेवटपर्यंत संघर्ष करेल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार, ओद विकेट ना, चांगला चेंडू आहे, विकेट मिळवून देणारा चेंडू आहे। अजून एक धक्का लागत असताना जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा टीमला या मॅच मध्ये 4-2। स्कोर बरोबरती 2 विकेट्स गेलेल्या आहेत। अजून एक विकेट त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। 1 मोर विकेट। काय बॉलिंग केलेली आहे या षटकामध्ये, पूर्णपणे मयूरने इम्प्रेस केलेले। 3 मोठे धक्का लागत असताना जय हनुमान क्रिकेट टीम चौदरपाड्याला 4-3। धावा स्कोर बरोबरती आहेत। 3 विकेट ज्या आहेत त्या देखील गेलेल्या आहेत आणि ऐकूया पुन्हा आदित्य जाधव यांचा आवाज। थँक्यू सो मच। एक ओवर की समाप्ति के बाद 4 रन 3 विकेटों के नुकसान पर पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी की गेंदबाज मयूर ने पीयूष जूनियर रहते हुए गेंदबाजी करने के लिए और सामना करे बैट्समैन प्रतीक के लिए पीयूष, ओहो ऑन साइड में तान दिया हवा में, 6 रन सिक्सर के साथ स्वागत किया गेंदबाज पीयूष जूनियर का। डिप्ले में बताया गया था किस तरह से शॉट्स को खिला था। बची हुई अब 11 गेंदों पर जीतने के लिए 15 रनों की जरूरत। पीयूष जूनियर पटकी हुई गेंद छोड़ दिया है, जाने दिया है। फाइनल में आप गेंद नहीं छोड़ सकते। एक अच्छी गेंद समाप्त होती हुई। पीयूष देखिए रिप्ले में किस तरह से, ओहो बहुत अच्छी गेंद की थी, बिल्कुल छोड़ दिया था और अंपायर टच से मस नहीं। बहुत गजब की अंपायरिंग रॉकी सर की।
सवाल पूछा वहाँ पर, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में चली गई 1 रन के लिए। गेंद बल्ले को लगने के बाद चली गई थी। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 11। 3 विकेटों के नुकसान पर 9 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी जरूरत है। कुछ भी हो सकता है। 3 गेंदे इस ओवर की बहुत कीमती रहेंगी। जिस तरह से पावर प्ले के खेल में जो दबाव बना था मयूर ने, जैसी दूसरे ओवर की शुरुआत हुई, पहली गेंद पर प्रतीक ने सिक्सर ठोक दिया था। जब तक प्रतीक क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी लेट योगेश स्मृति कप जीतने की। फिर से गेंद डिक्लेयर जोन में 1 रन के लिए, लेकिन इस बार लेग बाय का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ 12 पर। 13 रनों की अभी भी जरूरत है 8 गेंदों पर। देखना है आज की शाम किस टीम के नाम होती है। ओहो, स्लॉप स्वीप कर दिया है, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे और बैट्समैन कुणाल आउट। बहुत स्कायर कैच था, पूर्वानुमान बहुत सही था और बहुत सफाई से कैच को अंजाम दिया है। डीप वाइडिश मिड विकेट पर प्रोटेक्शन मौजूद था और जो जाल बिछाया था उसमें फंस चुके कुणाल। नए बैट्समैन उत्तम आ चुके। गेंदे बची अब 7 और रन चाहिए 13। 7-13 का इक्वेशन। फिर से हवा में खेल दिया, लेकिन शॉर्ट लॉन्ग स्टॉप पर गेंद चली गई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। अब 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 13 और 1 ओवर में जीतने के लिए अब 12 रनों की जरूरत। कुछ भी हो सकता है। 6 गेंदे 12 रन। सूरज इस वक्त लगभग मगरिब में डूबने की तैयारी में। सूरज की रोशनी अब धीरे धीरे कम होती जा रही है। बैट लाइट्स हम कह सकते हैं। देखिए, प्रतीक अभी भी मौजूद है क्रीज पर, लेकिन वो दूसरे छोर पर है, जबकि आखिरी गेंद पर डिक्लेयर जोन में गेंद चली गई थी और यही कारण था स्ट्राइक उत्तम के पास है। 6 गेंदे 12 रन। एक एक रन कीमती। अब जिस तरह से स्कोर चल रहा है स्कोर कार्ड पर, 4 विकेटें गिरी है। प्रतीक ओपन करने के लिए आए थे, वो 7 पर अभी भी नटआउट बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि 4 पर राम आउट हुए। आदित्य और पंकज दोनों भी 0 पर आउट हुए थे। गेंदबाजी के लिए गेंदबाज मानव की पहली गेंद सेफ लैंडिंग होती हुई 1 रन पूरा करते हुए इस बीच स्ट्राइक अब जाके प्रतीक के पास आती हुई। 5 गेंदे 11 रन। कुछ भी हो सकता है। अभी भी मैच बंद लिफाफे की तरह आगे चलती हुई। मैच अभी भी किसी टीम की तरफ से ओपन नहीं हुआ है। दोनों टीम इस वक्त फाइनल में संघर्ष करती हुई आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी और जय हनुमान चौधरपाड़ा। ऑन साइड में डीप में प्रोटेक्शन, कसी भी फील्डिंग देखते हुए बैट्समैन प्रतीक के लिए। फुल टॉस गेट। ओहो, ये क्या देख रहे हैं हम। दूर गई गेंद जाती हुई 6 रन के लिए। व्हाट अ शॉट। फाइनल मैच में और जब आखिरी ओवर आपके पास दिया जाता है तो आप इस तरह की गेंदबाजी नहीं कर सकते। खराब गेंद। फुल टॉस पर फुल टोल वसूल करते हुए
अब गेंदे बची इस वक्त 4 और रन चाहिए 5। मैच अभी भी हालांकि खत्म नहीं हुआ है। ओहो, तेज तरार गेंद, फुलर लाइन की गेंद थी और बीट वे बैट्समैन। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय खंडू पाटील, मुरलीधर पाटील, त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय अजयजी खेडे, सन्माननीय रोहिदासजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। योगेश, देखा जाए तो 3 गेंदे शेष और 5 रन की जरूरत है, अभी भी कुछ भी हो सकता है। निश्चितपणे जबरदस्त सामना इथे मात्र रंगताना आपल्याला पाहायला बोलतोय। एकीकडे पीछे संघ तर दुसरीकडे सोदरपाडा, और इस बीच उड़ा दिया है, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी और प्रतीक आउट। बड़ी मछली जाल में फंसती हुई, कीमती विकेट। साहिल थे गेंद के नीचे और उनको मालूम है कैच नहीं है, ये लेट योगेश स्फूर्ति कप है, और आखिरकार कैच को अंजाम दिया है। गेंदे बचे अब 2 और रन चाहिए 5। विकेट नंबर 5 गिरता हुआ प्रतीक के रूप में। योगेश 11 हमने ए और हमने बी की जो मेहनत और पूरा पैसा वसूल मुकाबला फाइनल किस तरह का चाहिए, ये दोनों टीमें इस वक्त बताते हुए पैसा वसूल मैच। पिछले कई दिनों से जो सुरेंद्र दलवी की जो मेहनत थी वो भी रंग लाती हुई। उनके साथ विकी के ने कई ऐसे साथीदार है, नवनाथ पाटिल, अनिल फुलोरे, सागर, सत्यम दलवी, बिपिन, सबकी मेहनत इस वक्त रंग लाती हुई। 2 गेंदे 5 रन। डाउन द विकेट, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, हल्की सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश और 2 रन अब तक पूरे किए, लेकिन तीसरे के लिए कोशिश कर रहे थे, लेकिन बहुत आगे निकल गए थे। 1 गेंद और अब कंपलसरी 3 रन की जरूरत। दबाव बैट्समैन अविनाश के ऊपर, दबाव गेंदबाज मानव के ऊपर और दबाव हर एक खिलाड़ी के ऊपर। एक गेंद 3 रन। इस गेंद में बहुत कुछ छुपा है। एक गेंद की कीमत अब बढ़ चुकी है योगेश, ध्यान में रखना है। एक गेंद में अगर 3 रन बन गए तो फिर फर्स्ट प्राइज। एक गेंद 3 रन, मानव राइट आर्म राउंड विकेट छोड़ दिया है और वाइट। ये क्या कर दिया गेंदबाज ने। 1 गेंद 2 रन। मित्रांनो, विनंती करतो, तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल आणि हा अंतिम सामना जर आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या। टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका प्लीज। सामना काय सुंदर रंगतो या ठिकाणी। अंतिम सामना आहे। एका बाजूला गावदेवी विहान स्पोर्ट पीसे संघ, तर दुसरीकडे जय हनुमान चोदरवाडा संघ, आणि दोन्ही संघ इथे मात्र लढतायत, झुंजतायत। दोघांनाही स्पर्धा जिंकायची आहे, चॅम्पियन पद पटकावायचं आहे, परंतु हा पद पटकावणार ती कोण? एकीकडे पीसे संघ, दुसरीकडे सोदरपाडा संघ, आणि एका धाब्यामध्ये आता मात्र धाबांची आवश्यकता आहे। 2 धाव, 1 चेंडू, 2 धावा। समोर आहे फलंदाज सज्ज। प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय की बाउंड्री लाईनच्या पलीकडे थोडंसं आपण उभं राहायचं आहे प्लीज। हा आपल्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, आपल्यासाठी स्पर्धा आयोजक घेऊन आलेले आहेत। 1 चेंडू, 2 धावा। 1 गेंद और जीतने के लिए 2 रन की जरूरत। राउंड विकेट जाते हुए गेंदबाज मानव हवा में खेल दिए, खिलाड़ी गेंद के नीचे। ओहो, बैट्समैन आउट। लेट योगेश